साध्या सिमेंटची कालवड जन्माला आली किंवा इम्पोर्टेड सिमेंटची कालवड जन्माला आली, त्याच्यापासून गाय तयार करण्यासाठी जो काही खर्च होणार आहे तो सारखाच आहे. आणि मग आपण जे काही कालवड तयार करण्यासाठी एक 60-70 हजार रुपये त्याच्यावर खर्च करणार आहोत, दूध असेल, त्याचं पशुखाद्य असेल, वेगवेगळे टॉनिक असतील, तर हे दोन्ही कालवडीवर सारखंच करावं लागणार. तर मग हे करताना जर त्याच्यातून आपल्याला चांगली कालवड मिळाली तर कधीही फायद्याचंच. आणि जास्त दूध देणारी कालवड जर मिळवायची असेल तर इम्पोर्टेड सिमेंट असेल किंवा चांगल्या वळूचं सिमेंट असेल हे वापरणं गरजेचं आहे. जर एखाद्या गोठ्यावर चांगल्या गायी नसतील आणि आपल्याला लगेच पुढच्या पिढीमध्ये चांगली वासरं हवी असतील तर आपण एम्ब्रियो ट्रान्सफरचा सुद्धा वापर करू शकतो. अशा पद्धतीने कालवड जन्माला येण्याच्या अगोदरच आपण ती कशी जन्माला येईल आणि तिचं अनुवंशिकता किंवा तिचे जेनेटिक्स कसं असेल हे अगोदरच आपण ठरवून नंतर कालवड जन्माला घातली.